लाईव्ह वाले चला सामना चालू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. पाटील वॉरियर्स विरोधामध्ये शिवशंभोनगर नाईट रायडर्स अशी मॅच पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात लेझी प्ले. अमित आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तर गोलंदाजी मार्कवर सुजित. पहिला चेंडू इथे आपलातून येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट. चांगली सुरुवात सुजित नक्कीच करतायत. इथं देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलं जात आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया वाईट बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. अतिरिक्त चेंडू इथे येईल. धावफलक अतिरिक्त धावेच्या मदतीने पुढे जाते. 2 धावा आहेत. शांत प्रकारचं वातावरण. इथं देखील अगदी आपण पाहूया डाव्या एष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. लागोपाठचा दुसराही चेंडू वाईड आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 5 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. हा चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. छेरण षटकार. फार मोठी क्षमता अमित मोडक यांच्यामध्ये आहे. या अगोदर देखील या मैदानावरती फटकेबाजी करताना आपण पाहिले त्यांना. आणि याही मॅच मध्ये तशाच प्रकारची फटकेबाजी होणार का? धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन. लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू देखील लागोपाठचा दुसरा. हवाई फायर. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. धावफलकावरती 17 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 14 धाव्यांची खेळी अमित मोडकची मैदानाच्या आतमध्ये आहे. तर 2 चेंडू महेश खेळलेत. 1 धाव त्यांची देखील पाहायला मिळेल. अनिकेत जे आंबेकर साहेबांकडून लागोपाठचा तिसरा षटकार आला तर 1000 रुपयाचं प्राइज अमित मोडक यांच्यासाठी असेल. हा चेंडू देखील पुढे सरसावत. इथे आक्रमण आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. अमित मोडक यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर आजीजी साबळे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं प्राइज. पारितोषिकांची खैरात असणारी स्पर्धा वडकी प्रीमियर लीग आपण सर्वच जण पाहतोय. दिवस क्रमांक 7 संपन्न होतोय आणि अगदी मोठ्या उत्साहामध्ये आजचाही दिवस या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहेत 21. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सुहास गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. सुहास गायकवाड. षटक क्रमांक 2. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. 21 धावा तब्बल कुठून काढल्यात. तर या षटकामध्ये कमबॅक करणारे चेंडू येणार का? सुहास गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज आहेत. स्ट्राईकला महेश. हा चेंडू देखील ओव्हर फुलटा दाडो बॅटने खेळलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 2 3 झेल सुटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. चादन येथील चौकार.
25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. सुहासच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे आक्रमण. महेश ऑन फायर. हवाई सफर. कोल्हापुरी तडका षटकार. धावफलक पुढे जाते. 32 ऑन बोर्ड. 32 धाबा बिनबाद पाहायला मिळत आहेत. अगदी पाटील वॉरियर संघाचे फलंदाज इथे आक्रमित होताना पाहायला मिळतील. 4 चेंडू 18 धावा नक्कीच अमित यांच्या पाहायला मिळतात. महेश देखील 4 चेंडू खेळलाय. 11 धावा आहेत. इथे देखील हवाई फायर. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. धावफलकावरती 38 रन. 38 धावा आहेत. जे लहान प्रेक्षक बाउंड्री लाईनला चिटकून थांबले त्यांना विनंती आहे थोडं मागे सारखा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू फील्ड केलाय. फेकही होतीये. तोपर्यंत धावांसाठी धाव. 9+2 3 धावा इथे देखील येतील. धावफलक पुढे जाते. 41 धावा आहेत. हा चेंडू इथे लॉलीपॉप होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु पंच कळवतील उजव्या इशीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून कळवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. व्हाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. नो बॉल. अगदी एसटी रक्षकाकडून झालेली चूक. स्टंपच्या पुढे जाऊन नक्कीच हात नक्कीच जाताना पाहायला मिळाले. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. हवाई फायर. महेश आक्रमित होत आहेत. इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा षटकार. हा देखील चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जाईल. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत आक्रमण. तिथे झेल टिपलाय. महेशला परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या षटकाची समाप्ती देखील पंचांचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 50 धावा इथे नक्कीच पाहायला मिळत आहेत. कृपया आपण पाणी पिण्यासाठी इथे ग्लास ठेवला होता. ज्या कोणत्या प्रेक्षक राजाने रमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज तेजस गाडे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेने अमित आहेत. पहिला चेंडू इथे आक्रमण तर होत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. नो बॉल आणि तदनंतर धावबादची शिकार. रमेशला इथे परतावं लागेल.
न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. राहुल मोडक धावफलकावरती अगदी 52 धाबा आहेत. अमित ऑन स्ट्राइक. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषा फरार. षटकार. फार मोठं आक्रमण अमित मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावफलकावरती 58 धावा. 58 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू 24 धाव्यांची खेळी अमितची आहे. इथं देखील आक्रमण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट षटकार. क्रिकेट रसिकांसाठी देखील मैदानाच्या बाहेर झेल घेतला तर 200 रुपयाचं प्राइज नक्कीच पाहायला मिळेल. अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव, आदेशजी मोडक आणि गणेशजी मोडक यांच्या माध्यमातून हे प्राइज असणार आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने मिसफील्ड. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. समर्थ शेवाळे याने कॅच घेतला होता. त्याचं पारितोषिक घेण्यासाठी त्याने यायचंय. आक्रमण करतायत अमित मैदानाच्या आतमध्ये आणि फार मोठं आक्रमण आहे. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक पुढे जाते. 69. 69 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड विकेटची शिकार. राहुलला इथे परतावं लागेल. राहुल शून्यावरती बाद. एकूण 70 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. समीर मोडक मैदानाच्या आतमध्ये येत आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची. 8 चेंडू 35 धाव्यांची खेळी अमित यांची देखील पाहायला मिळाली आहे. समीर ऑन स्ट्राइक. हा चेंडू देखील आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक. षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 75 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तर उर्वरित 1 षटक आणि शेवटचं षटक बाकी आहे. काल नक्कीच मैदानावरती इतिहास घडला. 101 धावा बनवल्या. आज तो रेकॉर्ड मोडला जाणार का? स्पीडअप करा. शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळ अथक परिश्रम संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेत. सर्व आयोजक कमिटीचे देखील बलापासून धन्यवाद. खरं तर क्रिकेटची स्पर्धा भरवणं सोपं नसतं. अगदी 2 ते 3 महिना अगोदर झालेलं स्पर्धेचं नियोजन आणि यशस्वी 7वाही दिवस या मैदानावरती संपन्न होतोय. अनेक स्पर्धा आम्ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो. 6 दिवसीय 7 दिवसीय स्पर्धा असतात. परंतु इथे 15 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा वडकी गावामध्ये नक्कीच संपन्न होते. इथे देखील सिंगल डबलचं समीकरण 2 धावा येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. इथे आक्रमण पाहावं आणि पाहत राहावं. परंतु तिथे अगदी आपण पाहूया झेल निसटलाय आणि नंतर जीवदान अमित मोडकला देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. एकूण 80 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज धनराज. स्ट्राईकला अमित. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाही. चेंडू डॉट. पंचांकडे हलकंसं अपील होताना पाहायला मिळालं. सुजित एस्टेनच्या पाठीमागे आहेत. अगदी अपील करताना पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 27 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंना आहे. परंतु तितकेच अधिकार पंचांकडे देखील असतील. अपील फेटाळले. स्पीड लिमिट आहे 55चं आणि स्पीड लिमिट गोलंदाज चेक देखील करू शकतो. त्यामुळे कोणतीही शंका या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीये. यशस्वी स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. हा देखील चेंडू इथे नक्कीच डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. इथे आक्रमण. चेंडू हवेत. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धावा धावताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे देखील आहेत. धावफलक 2च्या पद्धतीने पुढे जाते.
81 धावा. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू बाकी आहे. इथे आक्रमण अमित मोडकच्या बॅटमधून. नो बॉल आणि षटकार. 7 धावा आहेत. 7 धावा येतील. बोनस स्वरूपात धावांचं वाटप. दिवाळी साजरी करतायत मैदानाच्या आतमध्ये अमित मोडक. धावफलकावरती धावा अगदी आपण पाहूया. 87 धावा. 88 धावा धावफलकावरती आहेत. इथं देखील नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया. धावांसाठी धाव होताना पाहायला मिळते. धावफलक अगदी आपण पाहूया पुढे सरसावेल. 90 धावा बनवल्यात. 91 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 1 रन शॉट असेल शेवटच्या चेंडूवरती. 90 झाल्यात. 91 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. यानंतर होणारा सामना यानंतरचा होणारा सामना सिद्धार्थनगर कॅपिटल वर्सेस बाजारमाळा व्हाईट हॉर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. चला सुहास सर, आपले 2 फलंदाज करणारे बॅट्समन लगेच पाठवायचे. पाटील वस्ती वॉरियर्स आपले क्षेत्ररक्षण सजवायचंय. सिद्धार्थनगर कॅपिटल वर्सेस बाजारमाळा व्हाईट हॉर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लगेच आपल्या कॉम्प्युटर मॅन पाशी यायचंय. आपला टॉस होईल. यानंतर सामना लगेच चालू होईल. अठ्ठेचाळीस धाव्यांची खेळी नक्कीच अगदी आपण पाहिलं. अमित मोडकची मैदानावरती जी साकारली गेली. जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी. आणि तदनंतर अगदी आपण पाहूया 90 धावा बनवल्यात. 91 धाव्यांचं टार्गेट नक्कीच ठेवलं जात आहे. यानंतरचा मॅचचा महत्त्वपूर्ण टॉस देखील होतोय. बोथ कॅप्टन या लवकरात लवकर या विनंती असेल. सिद्धार्थनगर कॅपिटल बाजारमाळा व्हाईट हॉर्स. लेट्स प्ले स्टार्ट. लेट्स दी प्ले. सामन्याला होते सुरुवात. अमित गोलंदाजीच्या माध्यमातून तर स्ट्राईकला धनराज. पहिला चेंडू आक्रमण आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय. नो बॉल आणि चौकार. 5 धावा आहेत अतिरिक्त असतील. हे षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. याची देखील यानंतरच्या संघाने नोंद घ्या. इथं देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येतील. फंबल होत आहेत तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना. 7 बोले तो 7 रहना. 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार. इथं देखील आक्रमण बॅकफुटवरती सरकत केलंय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. शर्यत तर लागली आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबोर धावतायत. शर्यत चेंडूने जिंकली आहे आणि धावा देखील येतील 4. हे रास्ते हे 4 के चौकार.
इथं देखील अगदी आपण पाहूया चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. परफेक्ट गॅप. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठचा दुसरा आधी या षटकामधला तिसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल करताय धनराज. फार मोठी क्षमता आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 15 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. 21 चेंडू विजयाचं समीकरण 76 धावा आहे. हा चेंडू देखील बॅकफुट वरती सरकत आक्रमण आहे. हवाई फायर धनराज साठेच्या बॅट मधून आला जातोय. एक बुलंदी तोप षटकार. धावफलकावरती 21 धावा आहेत. पहिल्या 4 चेंडूंवरती आक्रमण अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताय धनराज. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे नो बॉल मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में आग जलनी चाहिए. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. इथे जीवदान धनराजला देखील आहे. इथं देखील अगदी आपण पाहूया स्विचिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावताय. शर्यत तर लागली आहे. चेंडू नो बॉल इथं देखील आहे. नो प्लस चौकार. 5 धावा इथं देखील येतील. अतिरिक्त धावांचा महापूर. 27 धावा आहेत. इथं देखील समोरच्या दिशेने धनराज आक्रमण करेल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. एक चेंडू अजून बाकी आहे. तेहतीस धावा आहेत. फार मोठं आक्रमण धनराज मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथं देखील आक्रमण. हा देखील चेंडू मिड विकेट. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. धावांचा महापूर, धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. अमित मोडक वरती केलं जाते आक्रमण. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. धावा आणि धावांची लयलूट. इथं देखील स्विच हिट. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. पहिलं षटक संपलंय. तब्बल 46 धावा कुठून काढल्यात. टॉस या ठिकाणी संपन्न करतोय कॅमेरामॅन सर. टॉस घेतोय आपण. बाजारेमाळा व्हाईट हॉर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धार्थ नगर कॅपिटल. टॉस झालाय आणि टॉस का बॉस बाजारेमाळा व्हाईट हॉर्स संघाने नक्कीच टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. षटक क्रमांक 2 आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया कमालीचा येताना पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा तर येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. कमबॅक करणारे चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिले 3 चेंडू लाजवाब आहेत. इथं देखील आक्रमण. सुहासच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. हवाई सफर. बंगाली रसगुल्ला. षटकार. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा बनवल्या जात आहेत त्या 54 धावा. 14 चेंडू 37 विजयाचं समीकरण. इथं देखील सुहास सुगंध दरवतोय. षटकार. लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 60 धावा धावफलकावरती आहेत. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला. पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी आहे. इथं देखील आक्रमण होत आहे. चेंडू लॉंग ऑफ. लागोपाठचा तिसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या
66 धावा, शेवटचे 12 चेंडू 25. सुरुवात कोणती असू द्या, चांगली असेल तर शेवट देखील चांगला होतो. धनराजने सुरुवात जबरदस्त करून दिली, धडाकेबाद सुरुवात, आणि इथे त्याच पाठोपाठ सुहास देखील त्याला साथ देताना पाहायला मिळतोय. सुरेश शिंदे गोलंदाजीच्या माध्यमातून येतात, इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सुटलाय, झेल सुटलाय. इथे चुका चुका, वारंवार चुका, आणि तदनंतर जीवदान धनराजला देखील असेल. 2 धावा येतील. 1 मिनिट प्रशांत सर. प्रत्येक बॅट्समनला विनंती आहे, बॉल टाकायच्या आधी कोणी स्टेप आउट करू नये. 68 धाबा आहेत, 11 चेंडू बनवायचे, 23 धाबा. हा देखील चेंडू पुढे सरसावत, धनराज ऑन फायर. इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि याच बरोबर धनराजची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 12 चेंडू 50 धाव्यांची खेळी, अर्धशतक झळकावेल. जबरदस्त खेळ आहे आपल्या संघासाठी. शेवटचे 10 चेंडू बनवायचे, 17. गोलंदाज कमबॅक करणारे चेंडू खेळणार का? इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे, लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होईल, षटकार. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्याच्याही आर पार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्याच्याही आर पार हो. कळेल तुझला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. धावफलकावरती 80 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, झेल त्या ठिकाणी टिपला जाईल, आणि नंतर नो बॉलचा इशारा पंचांचा. फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. धनराजला इथे परतावं लागेल. चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. फलंदाज बाद असतील, परंतु जबरदस्त खेळ आहे धनराज. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 13 चेंडू 56, फास्ट 50 त्याची पाहायला मिळाली आहे. जबरदस्त खेळ आहे धनराज आपल्या संघासाठी. ऐंशी धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तेजस गाडे दिव बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 8 चेंडू बनवायच्यात, 11. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट, चेंडू हवेत पाहायला मिळेल. तिथे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतील. कॉटन बोर्डची शिकार, तेजस शून्यावरती बाद. आजीजी साबळे यांच्याकडून धनराज यांच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं प्राइज. सुहास सर, थोडं स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती आहे. सुजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. 7 चेंडू 11 बनवायचे आहेत. गोलंदाज करामत करणार का? 7 चेंडू बनवायच्यात, 11 धावा. हा देखील चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास, संधी होती तिथे बाल बचावलेत. षटक संपतंय 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ इथे संपला. धावफलकावरती धावा आहेत 82 धावा. तर शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावा विजयाचं समीकरण. एक डॉट बॉल पाटील वॉरियर्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, तर एक मोठा फटका शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. शेवटचे 6 चेंडू 9 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाजीच्या माध्यमातून राहुल. हा चेंडू आक्रमण होईल. सुहासच्या बॅट मधून आकाशाला गबसनी घालणारा एक बुलंदी तोप षटकार. राहुल मोडक वरती देखील केला जाते आक्रमण.
धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 88 धावा, 5 चेंडू बांधवायच्या 3. इथे देखील आक्रमण अगदी आपण पाहूया. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. 2 धावा येतील आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. शिवशंभोनगर नाईट रायडर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला सुहास आणि धनराज यांच्या फलंदाजीसाठी अविनाशांना मोडक साहेबांच्या माध्यमातून दोघांसाठी 500 रुपयाचं प्राइज, अर्थात दोघांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. पारितोषिक देखील आपण वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देणार आहोत. एक जबरदस्त खेळ करत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय धनराज साठे. एक जबरदस्त खेळ धनराज या आणि अविनाश अण्णांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देणार आहोत. धनराज पळत यायचंय. सिद्धार्थनगर कॅपिटल क्षेत्ररक्षण सजून घ्या. सर्वांनी वेळेचं बंधन पाळा. सिद्धार्थनगर कॅपिटल क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि